हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका तुझ्या सोबतीने या मालिकेच्या आजच्या शनिवार 23 मेच्या एपिसोडमध्ये एकानंतर एक जबरदस्त ट्विस्ट आले आहेत. फ्रेंड्स, आजचा एपिसोड खरंच खूप भारी होता. मग नेमकं घडलंय तरी काय? तर आजच्या एपिसोडमध्ये नुपूर ही चक्क सुमती इव्हेंटच्या ऑफिसमध्ये पोहोचली आहे. नुपूरने असा निश्चय केला होता की ती मल्हारच्या घरी, मल्हारच्या ऑफिसमध्ये पुन्हा कधीच पाय ठेवणार नाही. पण नुपूर सुमती इव्हेंटच्या ऑफिसमध्ये पोहोचली आणि तिला पाहून तायडीच्या तळपायची आग मस्तकात गेली आहे. तायडीने तिला ठणकावून सांगितलंय, यानंतर पुन्हा कधीच सुमती इव्हेंटच्या ऑफिसमध्ये पाऊल ठेवायचं नाही. मग आता नुपूर ही गुपचूप ऐकून घेऊन तेथून निघून जाणार की तायडीला ठणकावून सांगणार, हे ऑफिस मल्हार सरांच्या मालकीचं आहे आणि मी त्यांची बायको आहे. जर नुपूरने असं सांगितलं तर तायडीची चांगली जिरेल यात शंका नाही. मग हे सगळं नेमकं घडलं तरी कसं, हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच मीना तायडीला कॉल करते आणि म्हणते, मॅडम, एक खूप आनंदाची बातमी आहे तुमच्यासाठी, जी ऐकून तुम्ही नाचायला लागाल. तर तायडी चिडून म्हणते, हीच बातमी आहे ना की नुपूरने मल्हारला भेटायला बोलवलं आणि आता नुपूर मल्हारच्या घरी येऊन त्याच्याशी सुखाचा संसार करणार आहे. दुसरं काय सांगणार आहेस तू? तर मीना सांगते, नाही हो मॅडम, ती नुपूर काही मल्हारशी संसार करत नाही. नुपूरने मला स्वतः ठणकावून सांगितलंय की तिला मल्हारशी संसार करण्यात काहीच इंटरेस्ट नाहीये. हे ऐकून तायडीला जबर धक्का बसतो. तायडी विचारते, हे काय बोलतेस तू? मीना सांगते, हो मॅडम, नुपूरने मल्हारला फोन केला फक्त त्या म्हातारीच्या सांगण्यावरून. त्या म्हातारीने हट्ट धरला म्हणून नुपूरने फोन केला. पण नुपूरला तुमच्या भावाशी संसार करण्यात काहीच इंटरेस्ट नाहीये आणि ती तुमच्या घरी कधीच येणार नाही. हे ऐकून तायडी खूप खुश होते आणि म्हणते, ठीक आहे, ओके, फोन कट करते. मीनाला खूप राग येतो आणि मीना चिडून म्हणते, काय बाई आहे, एवढी आनंदाची बातमी दिली आणि फक्त ओके असं म्हणून मीना फोन कट करते. आणि इकडे तायडीला खूप आनंद झालेला असतो. तायडीचा बाप मागे बसलेला असतो आणि विचारतो, काय झालं तायडे, मल्हारच्या सासरून काही नवीन न्यूज आली की काय? तर तायडी सांगते, हो बाबा, मल्हार नुपूर यांचा संसार कधीच होणार नाही. नुपूरला मल्हारशी संसार करण्यात इंटरेस्ट नाहीये. हे ऐकून तायडीचा बाप खूप खुश होतो आणि मग तो सुद्धा स्वतःचे रंग दाखवतो. तायडी अशी आहे कारण तिचा बाप सुद्धा असाच आहे. तायडीचा बाप म्हणतो, याचा अर्थ मल्हार आणि नुपूरचा संसार कधीच सुखाचा होणार नाही. नुपूर मल्हारबरोबर कधीच जुळवून घेणार नाही. मग हळूहळू मल्हार दुःखी होईल. मग आपण त्याला आणखीन दुःखी करायचं. तो या परिस्थितीमुळे डिप्रेशनमध्ये जाईल आणि एकदा का डिप्रेशनमध्ये गेला, आपण त्याला मारून टाकायचं, त्याला संपवायचं, असं म्हणून तायडीचा बाप मोठे मोठे डोळे दाखवतो. तायडी हसून म्हणते, बाबा, आपल्याला त्याला मारायची गरज नाही आहे. त्याचं दुःखच त्याला मारेल. तो आपोआपच ढगात जाईल. तुम्हाला आठवतं आहे का संजनाच्या वेळेस काय झालं होतं? संजना त्याला लग्नाच्या दिवशी कायमचं सोडून गेली आणि मग हळूहळू मल्हार या दुःखातून कधी वर आलाच नाही. तायडीच्या बापाला आठवतं की मल्हारच्या हळदीच्या दिवशीच तायडीने येऊन सांगितलं होतं की संजना तुला कायमचं सोडून गेली आहे. त्यामुळे मल्हार हा खूप दुखावला गेला होता, उद्ध्वस्त झाला होता. तायडीचा बाप सांगतो आणि तो दिवसेंदिवस काही ना काही चूक करतच गेला. तायडी सांगते, तेव्हा मी एकच काम केलं होतं, मल्हारला पुन्हा पुन्हा त्या दुःखाची आठवण करून देत गेले. मल्हारची मनस्थिती बिघडवली आणि आत्तासुद्धा काही जास्त वेगळी परिस्थिती नाही आहे. आत्तासुद्धा मला तेच करायचं आहे. मल्हारची परिस्थिती आणखीन बिघडवायची आहे. संजनाचं दुःख अजूनही त्याच्या मनात खोलवर कुठेतरी रुतलंय की संजनाने त्याला रिजेक्ट केलं होतं, जास्त श्रीमंत मुलासाठी त्याला सोडून गेली होती आणि मी आता याचाच फायदा करून घेणार. मल्हारला आठवण करून देणार की जे संजनाबरोबर घडलं तेच नुपूरबरोबर घडतंय आणि नुपूरसुद्धा तेच करतीये. पहा तुम्ही, आता मल्हारला कसं मी या दुःखात जाळते, कधीच नुपूर आणि संजनाच्या दुःखातून वर येऊ देणार नाही. तायडीचा बाप खूप खुश होतो. तायडी बापाला विचारते, बाबा, तुम्हाला मल्हारची कीव येत नाहीये का? मल्हारसाठी वाईट वाटत नाहीये का? तायडीचा बाप म्हणतो, हो वाटतंय ना. तर तायडी म्हणते, त्याचं एकच चुकलंय, त्याच्या नशिबाची चूक आहे, त्याला माझ्यासारखी बहीण मिळाली. असं म्हणून तायडी एखाद्या राक्षसासारखी हसू लागते. तायडीचा बापसुद्धा हसत असतो. तायडी म्हणते, मल्हार, आता तुझा खेळ संपला. फ्रेंड्स, खरंच तायडीसारखी विलन कोठेच पाहिली नाही, हे मात्र खरं आहे. आणि इकडे नुपूर ही हॉस्पिटलमध्ये असते. तेवढ्यात अन्वय तेथे येतो. नुपूर त्याला सांगते,
दादा, मी मल्हार सरांना कॉल केलाय, थोड्याच वेळात ते येणार आहेत. अन्वय तिला समजावून सांगतो, ठीक आहे ना नुपूर, तशी आईंची इच्छा होती, तू फक्त त्यांची इच्छा पूर्ण केली, त्यामुळे तू चुकीचं केलं की बरोबर केलं हा विचार जास्त करू नको, उगच स्वतःला दोष देऊ नको. मला थोडं महत्त्वाचं काम आहे, मी जाऊन येतो. तर नुपूर म्हणते, ए नाही रे, तू येथे थांब, मी जाते घरी, मी फक्त डबा द्यायला आले होते आणि जेव्हा मल्हार सर येथे असतील तेव्हा मला इथे थांबायचं नाही आहे. अन्वय म्हणतो, अगं नुपूर, मला खूप महत्त्वाचं काम आहे, नाही तर मी थांबलो असतो. नुपूर म्हणते, दादा प्लीज थांब ना, मला इथे नाही थांबायचं आहे त्यांच्यासमोर. अन्वय सांगतो, अगं हॉस्पिटलमध्ये जे पैसे भरायचे होते ना ते थोडे कमी पडलेत, मी एका माणसाशी बोललो आहे, तो मला उसने पैसे द्यायला तयार झाला आहे आणि त्याने मला आत्ता बोलवलं आहे, नाही गेलं तर तो पैसे नाही देणार, मग हॉस्पिटलमध्ये का भरायचं, समजून घे ना. नुपूरलासुद्धा हे पटतं. नुपूर म्हणते, ठीक आहे दादा, जा तू. आणि अन्वय तेथून निघून जातो. आता मल्हार सरांसमोर मला राहावंच लागेल म्हणून नुपूर खूप चिडते आणि थोड्याच वेळात मल्हार तेथे पोहोचतो. मल्हार आशाच्या रूमबाहेरच एरझऱ्या मारत असतो. नुपूर तेथे येते आणि विचारते, मल्हार सर, आईला भेटून झालंय ना. मल्हार काहीच बोलत नाही. नुपूर म्हणते, मग कशाला थांबलाय, जा घरी. मल्हार सांगतो, नाही, मी अजून आईला नाही भेटलोय. नुपूर विचारते, तुम्ही माझी वाट पाहत होता का. मल्हार सांगतो, हो. तर नुपूर चिडून म्हणते, मी तुम्हाला नाही भेटायला बोलवलंय, आईने बोलवलंय, त्यामुळे माझी वाट पाहू नका, जा आतमध्ये. तर मल्हार सांगतो, नुपूर, तू मला शपथ दिली होती की आईंना भेटायचं नाही आणि तुझी शपथ मोडून मी नाही जाऊ शकत. तू शपथ सुटली असं सांग, मग मी जातो. नुपूरला हे सगळं आठवतं आणि नुपूर एका क्षणात म्हणते, सर शपथ सुटली, तुम्ही जाऊ शकता. मल्हारला खूप वाईट वाटतं आणि तेवढ्यात एक नर्स तेथे येते आणि म्हणते, नुपूर मॅडम तुम्हीच आहात का. नुपूर हो म्हणते. नर्स सांगते, तुम्हाला तुमची आई बोलवतीये. नुपूर ही आशाच्या रूममध्ये येते. मल्हार काही अजून आलेला नसतो. आशा विचारते, नुपूर आला का मल्हार. नुपूर सांगते, हो आई, आलेत ते बाहेरच उभे आहेत, तू बोल त्यांच्याशी. असं म्हणून नुपूर जाऊ लागते आणि तेवढ्यात मल्हार तेथे येतो. नुपूर म्हणते, आई, मी तुझी इच्छा पूर्ण केली ना, आता तू एक माझी छोटीशी इच्छा पूर्ण कर, मला इथे नाही थांबायचं आहे, मला जाऊ दे. आशा आणि मल्हारला वाईट वाटतं. आशा तिचा हात सोडून देते. नुपूर बाहेर निघून जाते आणि मग मल्हार आशाजवळ येऊन बसतो आणि विचारतो, आई कशा आहात. तर आई सांगते, मी बरी आहे आणि आता तू आलायस ना भेटायला, मी आता ठणठणीत बरी होणार आहे. मल्हार सांगतो, पण नुपूरचा माझ्यावरचा राग अजून कमी झालेला नाही आहे. आशा त्याला सांगते, मी सुद्धा तिला खूप समजवण्याचा प्रयत्न केला, पण तिच्या मनातला राग काही केल्या कमी होत नाही आहे. पण तू नको काळजी करू, नुपूरचं तुझ्यावर खूप प्रेम आहे आणि हे सगळं अचानक तिच्यासमोर आलं ना म्हणून तिला मोठा धक्का बसला आहे, पण ती या धक्क्यातून नक्कीच सावरेल, तू काळजी करू नको, तुमचा संसार नक्कीच सुखाचा होईल. मल्हार म्हणतो, आई, मी आयुष्यभर तिची वाट पाहण्यासाठी तयार आहे. हे ऐकून आशाला खूप आनंद होतो. आणि इकडे तायडीच्या रूममध्ये तायडीचे आईबाप बसलेले असतात. तायडीकडे एक छोटंसं टेडीबेअर असतं. तायडी या टेडीबेअरच्या गळ्याला चक्क एक कपडा गुंडाळते आणि त्याला फाशी देते. हे पाहून तायडीच्या आईबापाला मोठा धक्काच बसतो. तायडीचा बाप म्हणतो, ए तायडे, तू हे चुकीचं केलं बरं का. जरी त्या नुपूरने मल्हारला कॉल केला होता तरी तू त्याला का जाऊ दिलंस. तायडीची आई गायत्री म्हणते, हो ना, आता ती नुपूर मल्हारशी गोड गोड बोलणार आणि मल्हारबरोबर या घरात राहायला आली मग. तायडीचा बाप म्हणतो, हो ना तायडे, आपण मल्हारबद्दल कोणतीच रिस्क घेऊ शकत नाही. मल्हारबरोबर रिस्क घेणं म्हणजे आपले सगळे प्लॅन फ्लॉप येणं. पण तायडी मात्र या टेडीबिअरला फाशी देत असते, त्याच्याशीच बोलत बसते आणि या दोघांकडे लक्षसुद्धा देत नाही. तायडीच्या आईबापाला कळतच नाही तायडीचं हे नेमकं काय चाललं आहे. आणि तायडीचा बाप म्हणतो, तायडे ऐकतेस ना आमचं, तू हे काय करतेयस. अगं आम्ही इथे मल्हारच्या टेन्शनमध्ये आहोत आणि तू काय या टेडीबेअरवर खेळतीये. आणि तायडी एखाद्या विक्षिप्ताप्रमाणे सायकोप्रमाणे या टेडीबेअरलाच फाशी देत असते आणि त्याचे कान ओढ नाक ओढ हे असं काहीतरी करत बसलेली असते. तायडीच्या आईबापाला कळतच नाही की तायडीचं हे नेमकं काय चाललंय. आणि इकडे मल्हार हा आशाजवळ असतो आणि आशाला समजवण्याचा प्रयत्न करतो, आई तुम्ही नका काळजी करू आणि तुम्ही टेन्शन घेऊ नका, सगळं काही ठीक होईल. आशा म्हणते, मला ते माहिती आहे, आज न उद्या ते ठीक होईल, पण नुपूरच्या मनात खूप राग निर्माण झाला आहे आणि तिच्या मनात जे प्रेम आहे ना, त्या प्रेमाची जागा आता त्या रागाने घेतली आहे. तो राग कसा कमी करता येईल तेच मला कळत नाही आहे. मल्हार सांगतो, आई आता मी ठरवलं आहे, जे काही होईल त्याला सामोरं जायचं. आणि तुम्हाला खरं सांगायचं ना तर मला असं नाही वाटत की नुपूरच्या मनातील हा राग कधी कमी होईल, कारण तिला मी गुन्हेगार वाटतोय
आणि तुम्ही त्याचं जास्त टेन्शन घेऊ नका. माझ्यात आणि नुपूरमध्ये गैरसमज झाले आहेत ना, पण आपलं नातं तसंच आहे. तुमचं आणि नुपूरचं नातंसुद्धा तसंच आहे. तुम्ही जेवढ्या लवकर ठणठणीत बऱ्या व्हाल तेवढ्या लवकर आपल्याला सगळं काही करता येईल. तर आशा सांगते, एकदा का तुमचा संसार रुळास लागला का मग मी मरायला मोकळे. हे ऐकून मल्हारला खूप वाईट वाटतं. मल्हार चिडून म्हणतो, बस झालं आई, असं वेडंवाकडं बोलायचं नाही आहे. तुम्ही गुपचूप औषधं घ्यायची, ट्रीटमेंट घ्यायची, लवकर घरी यायचं आणि मग आपण बोलूया. तर आशा म्हणते, मलासुद्धा लवकर घरी यायचं आहे, पण तुमच्यासाठी, तुमच्यातील गैरसमज कसे दूर करता येईल त्यासाठी. हे सगळं मी तुला करायला सांगितलं, पण नुपूरला असं वाटतंय की तू नुपूरला जाणून बुजून काही सांगितलं नाही आणि मी सुद्धा तुझा सपोर्ट करतीये हे सुद्धा तुला आवडत नाही आहे. आता तिला कसं समजून सांगायचं ना, हेच मला कळत नाही. तेवढ्यात नर्स नुपूरला घेऊन तेथे येते आणि नुपूरला औषधांबद्दल विचारते. तुम्हाला या औषधांबद्दल माहिती आहे का? या गोळ्या सकाळी द्यायच्या, या दुपारी द्यायच्या, या रात्री द्यायच्या? नुपूर म्हणते हो. मल्हार उठून उभा राहतो. तर आशा या नर्सला विचारते, काय नर्स, तुम्ही तिला का सांगताय कोणती औषधं कधी द्यायची? आता माझे दिवस तरी किती राहिलेत, लवकरच देवाकडे जायचं आहे. हे ऐकून नुपूर आणि मल्हारला मोठा धक्काच बसतो. तर ही नर्स म्हणते, ओ मावशी, असं का बोलताय? तर आशा सांगते, या माझ्या वयात ना मला औषधांपेक्षा, गोळ्यांपेक्षा माझ्या मुलीचा संसार सुखाचा होणं अपेक्षित आहे. एकदा का माझी मुलगी आणि माझा जावई सुखाने संसार करायला लागले का मग मी डोळे मिटायला मोकळे. नुपूरला खूप वाईट वाटतं. ही नर्स म्हणते, मावशी नका काळजी करू, सगळं काही ठीक होईल. असं म्हणून नर्स निघून जाते. मल्हारसुद्धा आशाला म्हणतो, आई आता मी सुद्धा येतो. आशा म्हणते, थांब मल्हार, मला तुझ्याशी बोलायचं आहे. नुपूर जाऊ लागते. तर आशा नुपूरला सुद्धा थांबवते आणि म्हणते, मल्हार, नुपूरचं तुझ्यावर खूप प्रेम आहे आणि एकदा का तुमचा संसार सुखाचा झाला मगच मी बरी होईल, मला चांगलं वाटेल. नुपूर खूप चिडते. मल्हार आणि नुपूर एकमेकांकडे पाहत असतात. मल्हार, नुपूर काहीच बोलत नाही. आशा मात्र खुश असते. तिला पूर्ण आशा असते की मल्हार आणि नुपूर नक्कीच पुन्हा एकत्र येतील, त्यांचा संसार सुखाचा होईल. मल्हार म्हणतो, ठीक आहे आई, येतो मी. असं म्हणून मल्हार तेथून निघून जातो. आणि इकडे तायडी या टेडीबेअरशीच खेळत असते. त्यामुळे तायडीचा बाप खूप चिडतो आणि तिच्या हातातून हे टेडीबेअर हिसकावण्याचा प्रयत्न करतो. तर तायडी ही आपल्या बापाकडेच रागारागाने पाहते, त्याला डोळे दाखवते. त्यामुळे तायडीचे आईबाप खूप घाबरतात. तायडीचा बाप हे टेडीबेअर सोडून देतो. तर तायडी म्हणते, हा मल्हार आहे मल्हार. तायडीच्या बापाला आश्चर्य वाटतं. तो विचारतो, काय? तायडी ओढून म्हणते, मल्हार. तेव्हा कुठे त्याला समजतं. तायडी सांगते, हा मल्हार आहे आणि मल्हारचं जसं माकड झालं आहे ना, तसंच हे सुद्धा एक माकड आहे आणि मल्हार नावाच्या माकडाला आहे ना, मी आता कसा धडा शिकवते ते तुम्ही पाहतच राहा. तायडीच्या आईबापाला काही समजत नाही. तायडी त्यांना आपला पुरा प्लॅन सांगते. ऐका आता, या माकडासाठी माझा पूर्ण प्लॅन तयार आहे. ती नुपूर आता काही मल्हारशी संसार करणार नाही, मल्हारच्या घरी येणार नाही. त्यामुळे मल्हार या दुःखात पूर्णपणे बुडून जाईल. मग मी मल्हारला असं सांगणार की मल्हार, पहा, तुझ्याबरोबर तुझ्या आयुष्यात हे काय होतं आहे. आधी संजनाबरोबर असं झालं आणि आता नुपूरबरोबर असं झालं. तुझ्या आयुष्यात कधी खरं प्रेम येणारच नाही का रे? कधी तुला संसाराचं सुख मिळणारच नाही का रे? त्यामुळे मल्हार दिवसेंदिवस दुःखी होत जाईल आणि मग योग्य वेळ पाहून मी मल्हारचा काटा कायमचा काढणार. असं म्हणून तायडी चक्क या टेडीबेअरला जमिनीवर टाकते आणि त्याच्यावर पाय ठेवते आणि त्याला पायाखाली चिरडते. तायडीचं हे रूप पाहून तायडीचे आईबापसुद्धा खूप घाबरतात. तायडी म्हणते, मल्हार, जसं मी या माकडाला पायाखाली चिरडलंय ना, तसंच एक दिवस तुझ्या स्वप्नांचा, तुझ्या आयुष्याचा सुद्धा मी चुराडा करेल. फ्रेंड्स, तायडीचा हा सीन, तिचे एक्सप्रेशन, तिचे डायलॉग्स हे सगळं खूप डेंजरस आहे, जे पाहून तुमच्याही अंगावर काटा येईल यात शंका नाही. इकडे हॉस्पिटलमध्ये अचानक आशाची तब्येत बिघडते. नर्स, डॉक्टर यांची धावपळ सुरू होते. नुपूर घाबरून विचारते, नर्स, काय झाले माझ्या आईला? नर्स म्हणते, मॅडम तुम्ही जा बाहेर. नुपूर विचारते, अहो काय झाले ते सांगा तरी. नर्स सांगते, त्यांचं बीपी खूप वाढलं आहे, आता आणखी प्रश्न विचारू नका, तुम्ही जा बाहेर. नुपूर दुःखी होऊन बाहेर निघून जाते. तेवढ्यात डॉक्टर तेथे येतात, आशाला चेक करतात आणि आशाला लवकरात लवकर इंजेक्शन आणि सलाईन लावायला सांगतात. नुपूर ही रूमच्या बाहेर येते. खूप घाबरलेली असते. आईला काय होतंय अशीच भीती तिला वाटत असते. तेवढ्यात नर्स, डॉक्टर सगळे रूममध्ये धावत पळत जातात. नर्स डॉक्टरला इंजेक्शन देते. डॉक्टर सलाईन रेडी करायला सांगतात. या सगळ्यांची धावपळ सुरू असते.
तेवढ्यात अन्वय तेथे येतो आणि विचारतो काय झालं नुपूर. नुपूर म्हणते दादा खूप मोठी चूक झाली आहे, चुकलंच माझं. अन्वय तिला शांत बसायला सांगतो आणि विचारतो नुपूर आता बस आणि शांतपणे सांग नेमकं झालंय तरी काय. नुपूर सांगते दादा हे सगळं त्या मल्हार सरांमुळे झालंय. मल्हार सर आले आणि आईला त्रास सुरू झाला, आईचं बीपी वाढलंय. मला माहीत होतं तो माणूस येथे येणार आणि काहीतरी वाईट घडणार. तो माणूस म्हणजे आपल्या आयुष्याला लागलेला शाप आहे. जेव्हापासून तो आपल्या आयुष्यात आलाय ना तेव्हापासून सगळं वाईट घडतंय. मला ना खूप राग येतोय त्यांचा. मी आता त्यांना स्पष्ट सांगणार आहे की यानंतर मी तुमच्या घरात तुमच्या आयुष्यात कधीही पाय ठेवणार नाही. मला सुद्धा तुम्ही माझ्या आयुष्यात नकोय. नुपूरची खूप चिडचिड होत असते. अन्वय तिला समजावून सांगतो नुपूर शांत हो, चिडचिड करू नकोस, स्वतःला दोष देऊ नको. पण नुपूर घाबरलेली असते की आता आशाचं काय होईल. आणि इकडे मल्हार हा त्याच्या घरी परत येतो. तो रूममध्ये असतो आणि तेवढ्यात जिया तेथे येते आणि विचारते काय ब्रो मग माझी वहिनी भेटली का आणि आशा आई कशा आहेत. मल्हार सांगतो त्या बऱ्या आहेत आता. जियाला आनंद होतो. जिया म्हणते त्या बऱ्या आहेत याचा अर्थ आता सगळं चांगलं होणार. नुपूर काय बोलली तुला. तर मल्हार सांगतो काही नाही. तर जिया म्हणते ते जाऊ दे, ते तुमचं पर्सनल आहे, मला सांगू नको, पण आता मला पार्टी हवी आहे. मल्हार म्हणतो ठीक आहे. तो जियाला त्याचं क्रेडिट कार्ड देतो आणि सांगतो तुला जेथे हवं असेल तेथे तुझ्या मित्रांबरोबर पार्टी कर. तर जिया म्हणते अरे ब्रो मी तर चेष्टा करत होते. तुझ्या चेहऱ्यावरचा हा जो आनंद आहे ना नुपूरला भेटून आल्यानंतर तेच माझ्यासाठी खरं बक्षीस आहे. मला काय पार्टी वगैरे करायची नाही आहे. मल्हार खूप खुश होतो आणि प्रेमाने जियाला मिठी मारतो. तर जिया त्याला सांगते ब्रो माझ्याकडे तुझ्यासाठी एक सरप्राईज आहे. मल्हार विचारतो कोणतं सरप्राईज. तर जिया त्याला एक गिफ्ट देते. मल्हार विचारतो काय आहे. तर जिया म्हणते तूच पहा बरं. तेवढ्यात जियाला एक महत्त्वाचा कॉल येतो. जिया बाहेर बोलायला निघून जाते आणि मल्हार हे गिफ्ट उघडून पाहतो आणि हे गिफ्ट उघडताच त्याला खूप आनंद होतो. कारण यामध्ये चक्क मल्हार आणि नुपूरच्या लग्नाची एक फोटो फ्रेम असते. या फोटोमध्ये मल्हार आणि नुपूर दोघे अतिशय छान दिसत असतात, खूप सुंदर दिसत असतात. तेवढ्यात तायडी तेथे येते. ही फ्रेम पाहून तायडीला तर राग येतो, पण तायडी मल्हारला म्हणते अरे वा मल्हार तुम्ही दोघे किती गोड दिसताय ना, किती छान दिसताय. मल्हार म्हणतो हो तायडे. तर तायडी म्हणते खरं सांगून तुला एवढं सगळं घडून गेलंय तरीसुद्धा असं वाटतंय की नुपूर तुझ्या आयुष्यात परत येईल. तुम्ही दोघे सुखाचा संसार कराल. मी तर त्या क्षणाची वाट पाहतीये. तर मल्हार हा तायडीला स्पष्ट सांगतो नाही तायडे नुपूर या घरात कधीच येणार नाही. तायडी धक्का बसल्याचं नाटक करते आणि विचारते का रे असं का बोलतोय. तिने तर तुला भेटायला बोलवलं होतं ना, काय बोलणं झालं तुमचं. तर मल्हार सांगतो तिने मला नव्हतं भेटायला बोलवलं. आईंना मला भेटायचं होतं म्हणून तिने फक्त कॉल केला होता. पण तिने तेथेही स्पष्ट केलं आहे की तिला माझ्याशी संसार करायचा नाही आहे, या घरात यायचं नाही आहे. तायडे तिचा खूप मोठा गैरसमज झाला आहे आणि तो दूर करणं शक्य नाही असं मला वाटतं आहे. तायडी म्हणते मल्हार मला कळतच नाही तुझ्या नशिबात हे काय लिहून ठेवलं आहे रे. आधी मल्हार विचारतो काय झालं. तायडी म्हणते नाही नाही नको विचारू. काही गोष्टी मनात असलेल्याच बऱ्या, ओठांवर आल्या ना तर खूप वाईट वाटतं रे. मल्हार म्हणतो तायडे सांग मला तुझ्या मनात काय आहे, नाहीतर मी तुझ्याशी बोलणार नाही. तायडी म्हणते का रे मल्हार का असं करतो, मला तुला नाही सांगायचं आहे. आणि तेवढ्यात आजचा एपिसोड संपतो. फ्रेंड्स तुझ्या सोबतीने या मालिकेचा आजचा एपिसोड खरंच खूप भारी होता, खूप इंटरेस्टिंग होता. मल्हार आणि नुपूर या दोघांमधील अंतर काही कमी व्हायचं नाव घेत नाही आहे आणि तायडी ते अजून किती वाढवता येईल यासाठी प्रयत्न करते. आजचा एपिसोड तर भारी होता, पण तुझ्या सोबतीने या मालिकेचा पुढील एपिसोड आणखीन भारी असणारे, आणखीन मोठा ट्विस्ट या मालिकेत येणारे. मग नेमकं घडणार तरी काय. तर पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की नुपूर ही मल्हारला कॉल करून त्याच्यावर खूप चिडणार आणि त्याला सांगणार सर तुम्ही आईंना भेटून गेले आणि आईला त्रास सुरू झाला आहे, तिचा बीपी वाढला आहे. मला एक गोष्ट कळत नाही आहे, तुम्ही आमच्या आयुष्यातून कायमचं का निघून जात नाही, का तुम्ही आम्हाला त्रास देताय, का तुम्ही आमच्या आयुष्यात पुन्हा पुन्हा येताय. एकदा तुम्ही मला सांगूनच टाका तुम्ही आमच्या आयुष्यातून जाण्याचं काय घ्याल. हे ऐकून मल्हारला जबर धक्काच बसणार. नुपूर रागाच्या भरात काय बोलतीये तिचं तिला कळत नाहीये. मल्हारशी एवढं वाईट बोलणं खरंच खूप चुकीचं आहे. हे सगळं ऐकून मल्हार खूप दुःखी होईल आणि त्याच्या हातून जियाने गिफ्ट केलेली फोटो फ्रेम खाली पडणार, ती फुटणार. त्यामुळे मल्हारला वाईट वाटेल. आणि इकडे नुपूर ही आशालासुद्धा सांगणार की मी मल्हार सरांना घटस्फोट देणारे, मी त्यांच्याबरोबर नाही राहू शकत.
आशाला जबर धक्काच बसेल. आशा म्हणेल, नुपूर हे काय बोलतेस तू? तुमचं विधिवत लग्न झालंय. नुपूर चिडून म्हणेल, विधिवत झालेलं लग्नसुद्धा मोडता येतं आणि मी या लग्नाला मानतच नाही तर काय त्याचा विचार करायचा. थोड्या वेळानंतर नुपूर चक्क सुमती इव्हेंटच्या ऑफिसमध्ये पोहोचणार आणि तेथे तिला पाहून तायडी खूप चिडेल आणि नुपूरला ठणकावून सांगेल, तुझी हिंमत कशी झाली येथे पाय ठेवायची. यानंतर सुमती इव्हेंटच्या ऑफिसमध्ये पाय ठेवला ना तर मी तुला सोडणार नाही, एवढं लक्षात ठेव. हे ऐकून नुपूरला खूप राग येईल. मग आता नुपूर ही तायडीला उत्तर देणार का? मल्हार काय करणार? मल्हार हा नुपूरबरोबरची फोटो फ्रेम घेऊन बसलेला असेल आणि तायडी जे काही बोलली आहे ते एकदम बरोबर बोलली आहे असं त्याला वाटणार. पुढे काय होईल हे पाहायला मजा येणार आहे. तर फ्रेंड्स, तुम्हालासुद्धा तुझ्या सोबतीने ही मालिका आवडते का? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि या मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड, नवीन नवीन अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.